नमस्कार मित्रांनो, FP स्किल्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मल्टीमीटर कशा प्रकारे वापरतात हे पाहणार आहोत. तुमच्याकडे मल्टीमीटर आहे ना, पण त्यामधील कोणते सेटिंग कशासाठी वापरायचे हे माहीत नाही. काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टीमीटर अगदी सुरुवातीपासून शिकणार आहोत. मल्टीमीटर हे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये व्होल्टेज, रेझिस्टन्स आणि कंटिन्युटी आणि इतर गोष्टी तपासण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपकरण आहे. आता आपण मल्टीमीटरविषयी पुढे जाणून घेऊया. हा मल्टीमीटरचा डिस्प्ले आहे. हा मल्टीमीटरचा ऑन ऑफ स्विच आहे. हाच मल्टीमीटरचा सिलेक्टर स्विच पण आहे. ही मल्टीमीटरची कॉमन प्रोब आहे. ही मल्टीमीटरची ओहम प्रोब आहे. ही मल्टीमीटरची रेड प्रोब आहे. ही मल्टीमीटरची ब्लॅक प्रोब आहे. याच्या सहाय्याने आपण मल्टीमीटरचे टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला कोणते सेटिंग लावायचे आहे ते पाहण्यासाठी हा सिलेक्टर स्विच आपण वापरू शकतो. आता आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने DC व्होल्टेज चेक करूया. मी DC बॅटरी घेतलेली आहे. नॉब DC वर सिलेक्ट करा. त्यानंतर बॅटरीच्या प्लसला रेड प्रोब लावा आणि मायनसला ब्लॅक प्रोब लावा. बघा, डिस्प्लेवर 4 व्होल्ट दिसत आहे. आता आपण एक रेझिस्टन्स चेक करून पाहूया. रेझिस्टन्स चेक करण्यासाठी सेटिंग ओमवरती सेट करायचं आहे. बघा, ओमवरती सेटिंग सेट केलेलं आहे. बघा, ओम दाखवत आहे. किती ओमचा रेझिस्टन्स आहे तो दाखवत आहे डिस्प्लेवरती. पहा, आता आपण मल्टीमीटर कंटिन्युटी रेंजला सेट करू व एखादा कॉम्पोनंट खराब आहे का चालू आहे ते पाहण्यासाठी यासाठी आपण एक वायर घेतलेली आहे. ही वायर खराब आहे की नाही, चालू आहे पाहण्यासाठी मी वायरच्या दोन्ही टोकांना एक वायर जोडत आहे. बघा, बीप आवाज देत आहे म्हणजे वायर ओके आहे. जर वायर खराब असेल तर हा बीप आवाज देणार नाही. महत्त्वाच्या बिगिनरच्या 3 मोठ्या चुका होतात. चुकीचे सेटिंग लावणे, प्रोब चुकीच्या पोर्टमध्ये लावणे, लाईव्ह करंटवर चुकीचे टेस्टिंग करणे. मल्टीमीटर वापरताना सर्वात आधी सेटिंग तपासा आणि कुठल्याही सर्किटवर प्रोब लावण्यापूर्वी कोणते मेजरमेंट करायचे आहे हे निश्चित करा. आज आपण मल्टीमीटरमधील बेसिक सेटिंग आणि त्याचा वापर शिकलो. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल, मोबाईल रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी FP स्किल्सला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा.